ANS न्यूज। बघा, तुम्हाला हे खूप मोठं एक्झाम्पल आहे। विधानसभेला लोकसभेला जो नेरेटिव्ह ते म्हणत होते बीजेपी की खोटा नेरेटिव्ह पसरवत आहेत की संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, तर त्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला 135 वॉर्डमध्ये दिसेल की संविधानाचा उपयोग करून संविधानाच्या संविधानिक पदांवर बसून त्याच संविधानाचा कसं मुस्कटदाबी करायचे, ज्या संविधानाने अधिकार दिलेले आहेत। लोकशाहीमध्ये मतदाराला मतदान करण्याचा पण अधिकार आहे आणि निवडणुकीला उभा राहण्याचा पण अधिकार आहे। मग तो कोणत्याही धर्माचा असू दे, हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, शीख असू द्या, ईसाई असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, प्रत्येकाला एक वोटचा अधिकार आहे, तसं मतदाराला उभा राहण्याचा पण अधिकार आहे। परंतु वॉर्ड 135 हे मला तर वाटतं फक्त महाराष्ट्रापुरतं, मुंबईपुरतं न होता संपूर्ण देशासाठी एक उदाहरण आहे। प्रत्येक ठिकाणी हे प्रकरण घडत आहेत, परंतु काही लोक भीतीमुळे किंवा बीजेपीच्या ताकदीपुढे इतके सरेंडर झालेले आहेत की ते पिक्चरमध्ये येत नाहीयेत। परंतु मी खरंच अभिनंदन करेन लालूभाईचं की त्यांनी समोर येऊन ते सांगण्याचं धाडस केलं, कारण बीजेपी अशी एक ताकद आज देशामध्ये आहे की त्यांच्याकडे निवडणूक आयोग त्यांनी विकत घेतलेला आहे, पोलीस यंत्रणा त्यांनी न्याय प्रणाली विकत घेतलेली आहे, कोर्ट विकत घेतलेला आहे, पोलीस यंत्रणा विकत घेतलेली आहे, मेन स्ट्रीम मीडिया विकत घेतलेला आहे। जो मीडिया आपण बोलतो लोकशाहीचा चौथा काम, तो सुद्धा त्यांनी, काही न्यूज चॅनल जे आहे ते इमानदारीने दाखवतात, हे सगळं त्यांच्या हातामध्ये असताना त्यांनी लोकशाहीच्या धज्या उडवलेल्या आहेत। आणि त्याचं उदाहरण एक छोटासा वॉर्ड तुम्ही बघा, ते लोक पुन्हा पुन्हा म्हणतात की महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, लोकल बॉडी इलेक्शन ह्या कार्यकर्त्यांच्या, टॉयलेट गटर ह्या नाली रोड या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। आणि त्याच्यासाठी ही मुंबई महानगरपालिका ही जगातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे। एका केरळ राज्याचं जे बजेट आहे तेवढं मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे। म्हणजे यांना ही मुंबई यासाठी हातात घ्यायची की ही मुंबई गुजरातला ट्रान्सफर झाली पाहिजे, आणि म्हणून मुंबईच्या एकेका वॉर्डवर स्वतः इकडचे एक्स MP, इकडचे CM, इकडचे इलेक्शन कमिशन, इकडचा CP मुंबई कमिशनर, हे सगळे एका वॉर्डवर बीजेपीसाठी काम करत आहेत, असा आमचा संपूर्णपणे आरोप आहे। इकडचे लोक म्हणून आमचा पूर्णपणे आरोप आहे की या सगळ्या यंत्रणांचा उपयोग चुकीच्या पद्धतीने त्यांच्या विरोधात उभे असलेल्या, विरोधात नाही, आता बघा आमच्या वॉर्डमध्ये 16 उमेदवार उभे आहेत, परंतु लालूभाई हे गेल्या वेळेचे सेकंड रनर अप आहेत, म्हणजे यावेळेस ते अपक्ष म्हणून जिंकणारच आहेत। यांना इतकी धास्ती आहे की यांना पब्लिकमध्ये फेस नाही करू शकत। एकीकडे उत्तर भारतीयांची हिंदुत्ववादी पार्टी म्हणणारी बीजेपी, लालूभाई यादव हे प्रॉपर हिंदू आहेत। मग तुमच्या बीजेपीमध्ये काम करणाराच माणूस हिंदू आहे का तुमच्या दृष्टीने? बीजेपीचा समर्थक नसलेला माणूस हिंदू नाहीये का? हे बीजेपीने आता सांगण्याची वेळ आलेली आहे आणि हे विचारण्याची वेळ आता जनतेने आलेली आहे। कशा प्रकारचं समर्थन इथून मिळत आहे? कारण आम्ही बघितलं एवढी गर्दी आहे, बाहेरून तुम्ही सांगता दुसऱ्या विविध पक्षाचे लोकही या घटनेला त्याच्यावर रिएक्शन दिलेलं आहे सर्वांनी, चाहे काँग्रेस असो त्या कुठलाही, इथे कशा प्रकारचं माहोल आहे? मागच्या लोकल बॉडी इलेक्शनला लालूभाई जे आहेत ते अगदी क्लोज टू विन होते, म्हणजे ते जवळजवळ 200 ते 300 मतांनी हारलेले आहेत। त्यांची आई उभी होती, म्हणजे त्यांच्या आईचा चेहरा समाजामध्ये इतका नव्हता, त्यांच्या कामाच्या याच्यावर म्हणजे सामाजिक कामांवर त्यांची आई सेकंड रनर होती। आणि सगळ्यांना माहिती आहे की लालूभाईंचं इथे काम जे आहे ते फक्त निवडणुकीच्या 20 दिवसांपुरतं नसतं, पूर्ण 5 वर्ष लालूभाई इथे कोणी असो किंवा नसो तो माणूस समाजाचं काम करणारा एक तळागाळातला कार्यकर्ता नाही, तो समाजातला माणूस म्हणून काम करतो। मग तो कोणत्याही धर्माचा असू दे, तो हिंदू असू दे, तो मुसलमान असू दे, तो बुद्धिस्ट असू दे, सगळ्यांसाठी लालूभाई भाऊ म्हणून उभे राहतात। आणि त्याचीच आज त्यांना म्हणतात ना, जनता जनार्दन आहे, ते जर डोक्यावर घेऊ शकते तर ते खाली आपटण्याचं काम सुद्धा जनता करू शकते। आणि आज एवढ्या मोठ्या ताकदी लालूभाईंच्या विरोधात उभा असताना जनता, वॉर्ड नंबर 135 मधील जनता त्यांच्या बरोबर स्ट्रॉंगपणे उभी राहिली की लालूभाई आप खडे रहो, हम तुम्हारे साथ है। नेत्याला बोलावं लागतं जनतेला की तुम्ही माझ्या बरोबर उभे राहा, पण पहिल्यांदा या वॉर्डमध्ये असं झालं की जनता बोलली लालूभाई आप खडे रहो, हम आपके साथ है। ही वेगळी एक गोष्ट आहे की जनता आता जागृत झालेली आहे। आणि आनंदाची गोष्ट म्हणजे इकडचे सगळ्या समाजाचे लोक ही जी माझ्या बरोबर उभी आहेत, याच्यामध्ये मुस्लिम्स आहेत, याच्यामध्ये हिंदू आहेत, याच्यामध्ये बुद्धिस्ट आहेत, हे सगळ्या प्रकारचे प्रतिनिधी आहेत, प्रत्येक बूथचे, प्रत्येक सेक्टरचे प्रतिनिधी आहेत। मग इकडचा जो मोहिते पाटील नगर आहे, म्हाडा आहे, सोनापूर आहे, इकडचं जे RBT आहे, रोमा बंजारा चिकूवाडी आहे, इकडचं शिवनेरी आहे, या सगळ्यांचे हे प्रमुख तिकडचे लोकल लीडर आहेत। आणि या सगळ्यांच्या जवळून 1-2 हजार मतं आहेत, म्हणजे लालूभाई इथेच 5-5.5 हजार मतं घेतात, त्यांच्या पॉकेटमध्ये आहेत, एवढी लोक तयार आहेत। आणि विशेष म्हणजे यांच्यासाठी येणारी गर्दी कोणी दारूची बॉटल, बिर्याणीचे पॅकेट आणि पैशाच्या पॉकेटसाठी येणारी गर्दी नाहीये। लोकांना आता बदल पाहिजे, दादागिरी गुंडगिरी करणाऱ्या बीजेपीला या वॉर्डात तरी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करून एक बेस्ट एक्झाम्पल आम्ही देशासमोर ठेवू की पैशाच्या ताकदीपुढे बोलतात ना, धनशक्ती पुढे जनशक्ती जिंकते, हा एक्झाम्पल आम्ही लोकांना देणार आहोत।
काय सांगणार की असं एक हिंदूच्या विरुद्धच जाते. जसं किरीट सोमय्या आहे ते फक्त एजेंडा हे करतो की हिंदू आहे मुस्लिम आहे असं करून भडकाव भाषण देतं. म्हणजे आज एक हिंदूच्या वर आलेले आहे जीवाच्या, तर तुम्ही जनता कसं प्रतिसाद देणार, त्यांच्या पाठीमागे कसं खंबीरपणे तुम्ही उभे राहणार. बघा आता जे बीजेपीचे अंधभक्त आहेत, जे हिंदू म्हणून बीजेपी बरोबर जुळलेले आहेत, त्यांनी विचार करावा की जो बीजेपी समर्थक असलेला माणूस त्याच्या बाबतीत जर होऊ शकतो, जो स्वतः हिंदू आहे त्याच्या बाबतीत जर बीजेपी एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीने काम करू शकते, तर एका सामान्य लोक जी, आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये 50% उत्तर भारतीय लोक आहेत. माझी उत्तर भारतीयांना अपील आहे, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात उत्तर भारतीय लोक इथे कष्ट करण्यासाठी येतात, रिक्षा चालवतात, टॅक्सी चालवतात, वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात. एकीकडे मनसे मराठीचा मुद्दा करून उत्तर भारतीयांना मारतात. बीजेपी सांगते की आम्ही उत्तर भारतीयांबरोबर आहे, पण उत्तर भारतीयांची मतं कुणाला, फक्त प्रत्येक पार्टीला उत्तर भारतीयांची मतं पाहिजेत. उत्तर भारतीय त्यांना नकोय नेता म्हणून, त्यांना फक्त लाता घालण्यासाठी तू मार आणि आम्ही वाचवण्याचं काम करतो आणि त्यांची मतं घेऊन ती लोक सत्तेत येतात. कारण इकडून भीती दाखवली जाते, मग हा बीजेपीकडे पळतो उत्तर भारतीय की जाऊ दे इकडून मारतील मग इकडून. या दोघांचं मिलीभगत आहे आणि ह्या उत्तर भारतीयाचा पोलका इकडच्या कुठल्याही प्रस्थापित राजकीय नेत्यांना नाहीये. म्हणून उत्तर भारतीयांनी आता आपली स्वतःची वेगळी ताकद करायची आहे. म्हणूनच मला असं वाटतं ह्यांचं हिंदुत्व जे आहे ना ते वेगळी हिंदुत्व आहे. यांचं हिंदुत्व यांच्या सोयीचं हिंदुत्व. यांना लोकांमध्ये फक्त हिंदू मुस्लिमचे दंगे भडकवण्यासाठी हिंदुत्व पाहिजे. किरीट सोमय्या इथे येऊन धमकी देतो तू परप्रांतीय आहे, तू रोहिंग्या आहे. मग माझा किरीट सोमय्याला सवाल आहे, तुम्ही पण परप्रांतीय महाराष्ट्रासाठी, कारण तुम्ही गुजरात येऊन इथे गुजरात करून इथे येऊन धंदा करता. मुंबई सगळ्यांचं पोट भरते. मुंबई जर तुमचं पोट भरते ना, तुम्हाला बिझनेसमॅन करू शकते, तर मुंबई गरीब उत्तर भारतीयांना पोचणारी सुद्धा आई आहे. उत्तर भारत त्यांचा जर बाप असेल तर मुंबई त्यांना आई म्हणून सांभाळेल. मुंबादेवीला मानणारे उत्तर भारतीय आहेत. काही अपील काय करणार आहे स्थानिक लोकांना की एवढा अत्याचार झालेला आहे त्यांच्यावर, लालूभाईवर काय अपील करणार? माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. बघा, लोकशाहीचा उत्सव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की स्वतःचं मत विकणं म्हणजे स्वतःच्या आया बहिणींची इज्जत विकण्यासारखं हे बाबासाहेबांनी सांगितलंय. लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना यांनी लोकशाहीला घाणेरड्या पद्धतीने या देशाचं स्वरूप त्यांनी केलेलं आहे. काही दिवसांनी ते लोक अशी परिस्थिती करतील की लोक उमेदवारी अर्जच नाही भरणार. आणि जशी पूर्वी राजेशाही होती, राणीच्या पोटातून राजा जन्माला यायचा, सामान्य लोकांच्या मतदानाला किंमत ठेवणार नाही. त्यामुळे आता त्यांनी फक्त ठिकाणी बिनविरोध निवडून आणले. अशाच पद्धतीने साम दाम दंड भेद हे सगळं वापरून त्यांनी निवडून आणले. ही लोकल बॉडी इलेक्शन मला असं वाटतं सामान्य लोकांनी हातात घ्यावी. नेत्यांना बाजूला सोडून त्यांनी सामान्य लोकांनी हातात घ्यावी. 10-10, 5-5 ठिकाणी प्रत्येक पक्षाचे गट पडलेले आहेत, तुकडे झालेले आहेत. अशा प्रस्तावित पक्षांना मतदान न देता जो तुमच्यातला एक कार्यकर्ता आहे त्याच्यासोबत इकडच्या सामान्य लोकांनी उभं राहावं, मुंबईकरांनी उभं राहावं. मला वाटतं इकडच्या उत्तर भारतीयांनी जरी ठरवलं ना, मुस्लिम उत्तर भारतीय, दलित उत्तर भारतीय, हिंदू उत्तर भारतीय, युपी बिहारच्या लोकांनी जरी ठरवलं ना की आम्ही यावेळेस आमच्या मधल्या माणसाला निवडून देऊ, तर मला वाटत नाही मुंबईचा महापौर या लोकांना विचारित घेतल्याशिवाय होईल. आणि कोणत्याही प्रस्थापित, मला तर वाटतं बीजेपीला हातपारच करा, मुंबईचा महापौर होऊ देऊ नका, कारण मुंबईचं गुजरात झाल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक प्रश्न आहे, लालूभाईचा चुनाव चिन्ह काय आहे आणि किती नंबरच्या बटन आहे ते तुम्ही सांगितलं? बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला जे चिन्ह मिळालेलं आहे आतापर्यंत, तुम्ही आमच्या समोर घेऊन बसलेला आहात कॅमेरा. आणि कॅमेरा आजच्या याच्यातली सगळ्यात मोठी ताकद आहे. आम्ही लोकशाही म्हणजे बोलतात ना, कॅमेराला आजच्या तारखेतला कॅमेरा हे आमचं बंदूक झालेली आहे. म्हणजे कॅमेरामध्ये आम्ही व्हिडिओ केल्यामुळे आम्ही जनतेला दाखवू शकलो की नवनाथ बन आमच्या ऑफिसमध्ये आला, किरीट सोमय्या आमच्या ऑफिसमध्ये आला, हे कॅमेराने टिपलंय. हाच कॅमेरा आता समाजाचं चित्र दाखवेल लोकांसमोर. हाच कॅमेरा आमचं चिन्ह आहे. हा कॅमेरा 14व्या नंबरवर आहे. हा कॅमेरा फक्त जनतेचे प्रश्न लोकांसमोर, महापौर म्हणून तिथे कदाचित मला असं वाटतं येणाऱ्या काळात बघा कसं आहे चित्र बदलू शकतं. ही सीट एवढी हॉट सीट झालेली आहे की बीजेपीलाही कदाचित वाटेल की हा माणूस आमच्या बरोबर पाहिजे की आम्ही याच्यावर अन्याय नाही केला. आणि जर उद्धव ठाकरे आणि मनसे सत्तेत बसली तर तेही म्हणतील की तुझ्यावर अन्याय झाला म्हणून आम्ही तुला आमच्या बरोबर देतो. तर उपमहापौर करण्याची वेळ आली किंवा महापौर बनण्याची वेळ आली तर आमचे लालूभाई तिथे बसतील आणि एक उत्तर भारतीयांचं प्रतिनिधित्व ते करतील. आणि त्या कॅमेरा, तो कॅमेरा, या वॉर्डचा कॅमेरा आम्ही अख्ख्या मुंबईला दाखवू की बघा, स्लमला बदलायची वेळ आली तर आम्ही या मंडळाचं खुलाबा करू शकतो. हे जे आमचं स्वप्न आहे की मंडळात सुद्धा खुलाबा होऊ शकतो. जसं मोदींनी दाखवला पॅटर्न, गुजरात पॅटर्न दाखवला, आम्ही आमचा मंडळा पॅटर्न दाखवू की बघा ठरवलं तर गोष्टी बदलू शकतात आणि त्या कॅमेऱ्यातून दाखवू. नमस्कार, आप देख रहे हैं NS लाइव न्यूज। इस वक्त मौजूद मंडाला में, जहां पे लालूभाई उर्फ रंजीत वर्मा 135 से उम्मीदवार खड़े हुए हैं। उनके ऊपर आज तक
जो बोला जाता है कि महानगर पालिका का जो चुनाव है हर एक जनता अपना लेके मत मांग सकती है। आज यहाँ मंडाला मानपुर के जो लालू भाई हैं वो एक बहुत पहले से समाज सेवक है 2010 से, जो कि आज अपने जान पे उनके जान पे बनी पड़ी है। आज जनता उनके साथ खड़ी है। आइए लालू भाई से जानते हैं किस तरीके से उनके साथ ये वाकया हो रही है। क्या कहेंगे लालू भाई, आपके ऊपर जिस तरीके से आपके जान पे पड़ी है, कौन है इस तरीके जो आपके ऊपर इस तरह का दावा बना रहे हैं? अभी देखो, मेरे को तो एकनाथ शिंदे साहब ने टिकट देने को बोला, लेकिन उन्होंने मुझे टिकट दिया नहीं। मैं बोला सर आपने टिकट तो दिया नहीं, लेकिन मैं अपक्ष लड़ूंगा। मैं पार्टी में पक्ष प्रवेश करने से पहले बोल दिया था कि मेरे को आपने टिकट नहीं दिया तो मैं अपक्ष चुनाव लड़ूंगा। हमारे ऊपर शिवसेना पार्टी का कोई दबाव नहीं है। जैसे बाबा साहब ने जेल बनाया वैसा बेल भी बनाया। आज कहा जाता है कि कायदा सबके लिए होता है। अगर एक आदमी क्राइम करता तो उसके ऊपर गुना दाखिल होता है। यहाँ पे किरीट सोमैया आके इनको धमका रहे तो उनके ऊपर क्यों नहीं एक्शन हुआ, ये जानना चाहती है यहाँ के जनता। पूछते हैं लालू भाई क्या बोलते हैं। आप एफआईआर करने गए थे? अरे मैंने एफआईआर करने गया तो मैडम बोलती है 16 तारीख के बाद आपका एफआईआर लेंगे। मैं बोला हमारा हत्या करने के बाद एफआईआर लेंगे, तो बोले वो बाद में सोचते हैं हम लोग। अब बताइए, इस तरीके इनके साथ जाति हो रही है, जनता इनके पीछे खड़ी है। हम ये जानते हैं कि जनता जनार्दन होती है और जनता किस तरीके से इनको चुन के 16 तारीख को लाके इनको बड़ा सदमा पहुंचाती है। इस तरीके के अपडेट देखने के लिए जुड़े रहिए ANS लाइव न्यूज से।